हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीस लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज अनुभव खास तुमच्यासाठी, जे हनुमान भक्त आहे त्यांच्यासाठी आजचा अनुभव हनुमान दादांनी एका भक्ताला दिलेले त्यांचे सुंदर आणि खूप महत्त्वाचे असे अनुभव. जे लोक हनुमान देवाची, हनुमान दादांची सेवा करत असतील त्यांच्यासाठी आजचा ह्या अनुभव खूप सुंदर राहणार आहेत. तर हनुमान दादांना जे मानत असतील त्यांच्यासाठीचा ह्या आजचा अनुभव. लाल देह लाली लसे, अरुधरी लाल लंगूर, वज्रदेह दानव दलन, जय 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 कपिसूर, जय सियाराम जय हनुमान. आजचा अनुभव एका दादांचा, ऐकूया तो त्यांच्या शब्दामध्ये. जय श्रीराम. मी उडीसामध्ये राहतो. काही कारणास्तव मी माझे नाव लपवले आहे आणि माझा अनुभव ह्या हनुमान दादाचा आहे. मी लहानपणापासूनच एक धार्मिक परिवारामध्ये होतो. माझे जे आई वडील होते ते धार्मिक प्रवृत्तीचे आहे. ते देवभक्तीमध्ये खूप मानतात आणि मी पण लहानपणापासून 8-9 वर्षाचा होता तेव्हापासून मला सवय होती माझ्या मम्मीसोबत महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याची. तेव्हापासून मी पण दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जात होतो आणि हळूहळू आयुष्यामध्ये कठीण समय चालू झाला. एकामागे एक वेगळे संकटे येत होते. परेशानी ही खतम न होता वाढत होती आणि असं पाहून की आपण देवाची सेवा करतो तरी देखील आपल्याला काहीच चांगले दिवस न दिसता जास्त प्रॉब्लेम्स वाढू लागले. त्या कारण हळूहळू माझं हे देवभक्तीवरून विश्वास उठत गेला आणि मला असं म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायची आवड खूप होती. पण तेही मला चुकीचं वाटायचं की एखादा जीव आपण खातोय, एखाद्या जीवाला आपण मारतोय, त्या कारण मी ते देखील बंद केलं. तरी पण माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे खतम होत नव्हते. त्यानंतर झालं असं की माझे जे वडील होते ते वारले आणि घरामध्ये मी एकुलता एक मुलगा, सर्व जबाबदारी माझ्यावरती. आधीच मला टेन्शन होते आणि त्यामध्ये ही घटना अशी घडली. टेन्शन न घेता मी कसा तरी सर्वांची जिम्मेदारी उचलत होतो. मला देखील खूप भीती वाटत होती की मी कसं करू शकेल यांचं पालन वगैरे, कारण घरामध्ये आई, बहीण आणि मी, आणि त्यामध्ये त्यांना सांभाळण्याची जिम्मेदारी ही माझ्यावरती. तर मी ती कसं सांभाळू, खूप टेन्शन येत होतं. कारण आयुष्यामध्ये कधीच चांगला दिवस उगवला नाही. जो दिवस उगवायचा तो नवीन काहीतरी परेशानी किंवा नवीन काहीतरी टेन्शन घेऊन यायचा. तर विचारसुद्धा केलं नव्हतं की असं काही घडेल. वडील वारले, त्यानंतर जसं तसं मी स्वतःला सांभाळलं आणि परिवाराकडेही माझं लक्ष होतंच. आणि एका जागेवरती मला नोकरी लागली. तिथे मी नोकरी जॉईन केली. असेच माझे 6 महिने तिकडनं व्यवस्थित नोकरीचे चालले. 6 महिन्यापर्यंत व्यवस्थित नोकरी चालत होती माझी. पण माझे जे प्रोप्रायटर जे होते त्यांनी एक डिसिजन घेतलं. मी त्यांना बोललो की तुम्ही हे डिसिजन घेऊ नका, हे चुकीचं आहे. असं जर का केलं तर आपल्याला खूप लॉस होऊ शकतो. पण त्यांनी काही ऐकले नाही. ते त्यांच्या मनाचं करत होते आणि मला 10 वर्षाचा अनुभव होता म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही हे चुकीचं डिसिजन घेत आहे. पण तरी ते प्रोप्रायटर जे होते ते माझं काही ऐकत नव्हते. आणि झालं असं की थोड्या महिन्यानंतर त्यांच्या त्या डिसिजनच्या कारण शॉपला खूप लॉस झाला आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. त्यानंतर ते मला बोलले, म्हणजे ते माझ्यासोबतच वाद करायला लागले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही हे डिसिजन घेऊ नका. पण ते त्यांचंच चालू देत होते की तुझीच चूक आहे, तुझ्या चुकच्यामुळे झालं आहे. म्हणजे ते मला ब्लेम करत होते की माझ्यामुळे हे सर्व घडलं होतं. आणि म्हणजे आमच्या दोघांमध्येच वादविवाद त्या वस्तूचा उभा राहिला. आणि त्यानंतर झालं असं की शॉप तर चालत नव्हती आणि त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं की तुला उद्यापासून येण्याची गरज नाही. आणि त्याहूनही मोठं टेन्शन असं की ते मला बोलले की ह्या जो लॉस झाला आहे, ह्या लॉस तुझ्या कारण झाला आहे, तर याचे पूर्ण पैसे तुला भरावे लागतील. त्यांनी अशी डिमांड केली की याचा सर्व तुम्हाला जो काही लॉस झालेला आहे तो तुला कवर करावा लागेल. खूप टेन्शनमध्ये आलो मी आणि माझी परिस्थितीही नाही तशी. आणि परिस्थिती मला तसे सपोर्ट करणारेही कोणी नव्हते माझ्यासोबत. मी घाबरलो, खूप डिप्रेशनमध्ये आलो. म्हणजे मी त्या व्यक्तीला काही बोलूच शकत नव्हतो. नोकरी गेली माझी, खूप टेन्शनमध्ये होतो. त्यानंतर मी एके जागेवरती टेन्शनमध्ये बसलो होतो. माझा भाऊ, काकाचा मुलगा, तो तिथे आला आणि त्याला मी सर्व हकीकत जे माझ्यासोबत घडली ते मी त्याला सांगितली.
तर तो मला म्हणाला, काही टेन्शन घेऊ नको, तू ना हनुमान दादाची सेवा कर, म्हणजे तू हनुमान चालिसाचा 100 वेळा पाठ कर, नक्कीच तुला याच्यामधून काहीतरी अनुभव किंवा काहीतरी मार्ग मिळेल. पण मला विश्वास नव्हता, कारण बऱ्याचशा देवांची मी भक्ती केलेली होती, बऱ्याचशा देवांना मी मानत होतो, पण कोणत्याच देवाकडून माझं काहीच काम झालं नव्हतं. लहानपणापासून तर आतापर्यंत मी देवभक्ती खूप चांगल्यापैकी करत होतो आणि मला असं की कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी तसा वागत होतो की माझ्या कारण कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, तरीसुद्धा मला त्रास होत होता. माझी चूक नसताना प्रत्येक वस्तूचा त्रास ह्या मलाच व्हायचा आणि ते मला आवडत नव्हतं. तरी माझ्या भावाने मला समजवलं, आतापर्यंत तू केलं तर ठीक आहे, एक वेळा तू प्रयत्न करून पहा, तू 100 वेळा हनुमान चालिसा म्हण, त्यांच्या शरण जा, त्यांना तुझे प्रॉब्लेम्स जे काही आहे ते सर्व सांग, नक्कीच तुला याच्यामधून हनुमान दादा काहीतरी मार्ग देतील आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सर्व हल होतील, काहीतरी मार्ग तुला याच्यातून मिळेल. कारण पैसा इतका माझ्याजवळ नाही आणि मी तो जो शॉपमध्ये लॉस झाला होता मी तो कसा कवर करू, मला खूप त्याचं टेन्शन येत होतं. आणि टेन्शनमध्ये कसं असतं ना, कोणताही मार्ग मिळाला तर आपल्याला असं वाटते एक वेळा प्रयत्न करून पाहूया बरं काय होते. माझ्या भावाने मला सांगितलं. त्यानंतर मी मंगळवारच होता त्या दिवशी, मी हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेलो, त्यांना नमस्कार केला, त्यांच्यासमोर बसलो, खूप रडलो, माझ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहे मी त्या सर्व त्यांना सांगितल्या. इतका रडू मला येत होता, इतका रडू येत होता आणि सर्व जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते सर्व मी त्यांना सांगत होतो. आणि नंतर मी डोळे उघडून पाहिले तर मला असं म्हणजे वाटलं की हनुमान दादासुद्धा मला पाहत आहे आणि हनुमान दादांना सर्व माझी हकीकत कळाली आहे. त्यानंतर मी त्या दिवशी 100 वेळा हनुमान चालिसा करणार आहे असा मी तिथेच दादांना शब्द दिला. मी घरी गेलो आणि मी हनुमान चालिसा चालू केला. मला हनुमान चालिसा वाचता येत नाही, बऱ्याचशा माझ्याकडून चुका होत होत्या, कारण मी कधी हनुमान चालिसाचा पाठ केला नव्हता. पण त्या दिवशी मी 100 वेळा पहिल्या वेळाच हनुमान चालिसाचा शब्द दादांना दिला आणि मी हनुमान चालिसा चालू केली. सकाळच्या 5 वाजेपर्यंत मला म्हणजे पहिल्या वेळा हनुमान चालिसा वाचला, शब्द चुकीचे थोडेफार येत होते आणि मेन म्हणजे 100 वेळा पाठ घ्यायचा आहे एकसारखं बसून, तर मला झोप येत होती. तर कसं तरी करत मी 5 वाजतापर्यंत हनुमान चालिसा वाचन केलं, सकाळच्या 5 वाजतापर्यंत. आणि मला ते पण टेन्शन होतं की आज परत मी शॉपवरती जाईल ना तर प्रोप्रायटर जो आहे तो मला परत त्रास देईल, मी त्याच टेन्शनमध्ये होतो. आणि सकाळी 5 वाजता झोपलो, 4 तासाची झोप घेतली, परत मी शॉपवरती गेलो. आणि त्यानंतर झालं असं की मी तिथे गेलो आणि इतका मोठा चमत्कार माझ्यासोबत घडला. जो व्यक्ती माझ्यासोबत भांडण करत होता, जो व्यक्ती मला सारखा म्हणत होता की हे पैसे जो लॉस झालेला आहे तो तुलाच भरावा लागेल आणि त्या दिवशी मी तिथे गेलो, तो एकही शब्द बोलला नाही. म्हणजे असं वाटत होतं की त्याला त्याची चूक भगवंतानी लक्षात आणून दिली की काय, तो काहीच बोलला नाही आणि पैशाचा सुद्धा त्यांनी विषय नाही केला आणि त्यांनी सरळ सांगलं तू काहीच करू नको. पण म्हणजे नोकरी तर माझी गेलेली होती, पण जे माझ्या डोक्यावरती पैसे भरण्याचं टेन्शन होतं ते माझं तिथे खतम झालं होतं, म्हणजे ते माझं तिथे संपलं होतं. पैसे भरण्याचं टेन्शन त्यांनी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. तिकडनं तर मी निघालो, तेवढा प्रॉब्लेम तर हनुमान दादांनी माझा त्याच दिवशी म्हणजे 1 रात्री आधी मी पाठ केला. 1 रात्र नाही, 4 तासानंतर मला ह्या लगेच रिझल्ट लागला, तो म्हणजे यांनी मला पैसे मागले नाही. त्यानंतर झालं असं, ते तर प्रॉब्लेम माझी सॉल्व झाली, पण मला थोडासा विश्वास दादांवरती म्हणजे माझा वाढला की हा हनुमान दादा मला ऐकत आहे. मग त्यानंतर मी असं केलं, मला नोकरी दुसरी पाहिजे होती, आता मला दुसरी नोकरी कसे मिळेल, तर 1 हप्ता माझा असाच गेला. परत माझ्या मनात विचार आला की मी हनुमान चालिसा 100 वेळा घेतो. पुढच्या मंगळवारी मी म्हणजे 4 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये 2022मध्ये मी परत 100 वेळा हनुमान चालिसा केला. आणि मी म्हणजे हनुमान चालिसा करण्याच्या आधी एक शॉप तिथे गेलो होतो की मला नोकरीची गरज आहे, तर ते बोलले वेकेन्सी नाही आहे म्हणे, असलं तर तुम्हाला सांगू, आता सध्या तरी काही गरज नाही म्हणे आम्हाला. आणि त्यांनी 2 वेळा गेलो होतो मी तिथे, त्यांनी मला नकार दिला होता. आणि 4 तारखेला मी हनुमान चालिसाचा 100 वेळा पाठ केला. आणि 6 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर जिथे मी गेलो होतो तिथूनच मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला नोकरी करायची आहे तर तुम्ही 1 वेळा इथे येऊन जा, इंटरव्ह्यू वगैरे द्या आणि पाहूया बरं काय होते. तर म्हणजे थोडंसं किंतु परंतु त्याच्यामध्येही होतं, पण तरीही मी तिथे गेलो आणि इंटरव्ह्यू माझा झाला आणि त्याच दिवशी माझी जॉईनिंग झाली.
त्यानंतर माझी जॉईनिंग झाली. म्हणजे हनुमान चालिसाच्या पहिल्या पाठाच्या वेळी 100 वेळा पाठ केल्यावरती माझ्यावरती जे संकट आलं होतं पैसे भरण्याचं ते माझं संपलं. आणि दुसऱ्या मंगळवारी मी जे 100 पाठ केले त्या 100 पाठ केल्याने मला नोकरी मिळाली. आणि नोकरी मला इतकी चांगली मिळाली, मला काहीच तिथे त्रास नाही. आणि तेव्हापासून माझ्या हनुमान दादावरती माझी इतकी अटूट श्रद्धा वाढली की माझा एकही दिवस आता हनुमान चालिसा केल्या वगैरे सुना जात नाही. आणि एकही दिवस माझा असा उगवत नाही की ज्या दिवशी मला माझ्या प्रभूंची आठवण येत नाही. आणि माझे हनुमान दादा खूप दयाळू आहे. बरेचसे लोक म्हणतात की काही देवाची भक्ती केल्याने काही होत नाही, पण आपली श्रद्धा, आपला विश्वास आपल्या भगवंतावरती असला तर नक्की आपल्याला त्याचा खूप मोठा अनुभव येतो. आणि ह्या साक्षात मला आलेला आहे. एखाद्या वेळेस मला तिथे पैसे भरावे लागते, पण मी दादांची सेवा केली 100 वेळा. मला न वाचता येणारा पाठ चुकत जसा तसा मी जमला तसा मी तो पाठ केला, पण दादांनी माझा ह्या प्रॉब्लेम्स सॉल्व केला. खूप मोठा प्रॉब्लेम्स होता, कारण माझी परिस्थिती नव्हती तशी. आणि आता हनुमान दादाच्या कृपेने माझं आयुष्य खूप सरळ आणि सुंदर चालू आहे. तर तुम्ही देखील अशीच हनुमान दादाची सेवा करा. ह्या अनुभव मी सांगितला नसता, पण ह्या एका अनुभवाच्या कारण कितीक लोकांच्या मनामध्ये ही भक्ती करण्याची श्रद्धा उत्पन्न होईल आणि त्यातून त्यांचे जीवनाचे जे कष्ट आहेत ते दूर होतील आणि त्यांना ईश्वराप्रती, त्यांना हनुमान दादाप्रती, त्यांना स्वामीप्रती श्रद्धा वाढेल. म्हणून मी ह्या आजचा अनुभव तुम्हाला सांगितला आहे. जय श्रीराम, जय हनुमान, जय जय श्रीराम. बघा किती सुंदर अनुभव होता दादांचा. आणि हनुमान दादा तर कलियुगमध्ये साक्षात आहेच. हनुमान दादा हे लवकर प्रसन्न होणारे देव आहे. कलियुगमध्ये जो कोणी हनुमान दादाची सेवा करेल त्यांना नक्कीच अनुभव येईल. याच्यावरती खूप मोठा प्रश्न आहे की हनुमानाची सेवा महिलांनी करायची की नाही. तर ऐका, हनुमानाची सेवा महिलाही करू शकतात. आणि महिलांना म्हणजे जे ताई लोक आहेत त्यांनाही आलेले बरेचसे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर हनुमानाची सेवा महिला करू शकते, पण त्याचे जे काही नियम वगैरे आहेत ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे. कमेंट करा. आणि हनुमानजीचे कोण कोण भक्त आहे त्यांची तर कमेंट आलीच पाहिजे. आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका, कारण हनुमान दादांना जय श्रीराम खूप आवडतं. आणि ज्यांना हनुमान दादा आवडता तर कसा वाटला अनुभव नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचेही असे काही अनुभव असतील हनुमान दादासोबत जुळलेले, माताजीसोबत जुळलेले, स्वामीसोबत जुळलेले, ज्या ज्या देवांसोबत तुमचे अनुभव असतील ते तुम्ही ह्या चॅनलवरती शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, ती जॉईन करा आणि तुमचे अनुभव शेअर करा. झालेली सेवा हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते, हनुमान दादाच्या चरणी अर्पण करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय हनुमानजी.